पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर गरमागरम अशी काहीतरी खायची इच्छा होत असेल ना, तर या प्रकारचे आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असलेले अगदी हेल्दी, कमी तेलात बनणारे हे मक्याचे कटलेट किंवा स्वीट कॉर्नचे कटलेट कसे करायचे ते बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 2 स्वीट कॉर्न घेतले आहेत. काही ठिकाणी याला मकासुद्धा म्हटला जातो. तर हे अशा प्रकारे पूर्णपणे सोलून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना चाकूच्या साहाय्याने याचे जे दाणे असतात वरचे ते काढून घ्यायचे. तुमच्याकडे जर हा मका सोलायचा जर कटर असेल तर त्याच्याने सोललात तरीही चालेल. तर सर्व सोलून घेतलंय. मिक्सरचं जार घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे ॲड करूया. झाकण लावायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे बारीक पेस्ट करायची नाही, फक्त बंद चालू करायचं आहे. अगदी दाणेदार दिसायला पाहिजे. जो मका आहे किंवा स्वीट कॉर्न आहे तो अर्धवट असा दिसून यायला पाहिजे. तर बघू शकता अगदी जाडसर असं बंद चालू करून बारीक केलेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवूया. त्याच्यानंतर ना अजून जरा टेस्ट यावी याच्यासाठी एक बटाटा घेतला आहे उकडून, त्याच्यावरची साल काढून घेतली. तर हे मी इथं खिसून घेते. ऑप्शनल आहे, बटाटा नाही वापरला तरीही चालेल, पण बटाट्याने ना चव खूप छान येते. हवा असेल तर यामध्ये चीज वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता. तर सर्व बटाटे जे आहे ते सोलरच्या साहाय्याने मी इथं खिसून घेतलं आहे. याच्यामध्ये स्वीट कॉर्न बारीक केलेलं ते टाकूया. याच्यामध्येच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेले टाकते. एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे तो ॲड करूया. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली थोडीशी टाकते. याच्यामध्ये 2 हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेल्या टाकायच्यात. लाल तिखट घेतले अर्धा चमचा. लाल तिखट किंवा हिरवी मिरची दोन्हीपैकी एक वापरू शकता किंवा फक्त लाल तिखट वापरला तरीही चालेल. थोडीशी हळद टाकूया चवीपुरतं, म्हणजे अर्धा चमचा मीठ. 2 चमचे तीळ घेतले. तिळामुळं दिसायला छान दिसावं याच्यासाठी वापर केलेला आहे आणि चवीला खमंगपणा यावा याच्यासाठी अर्धा चमचा ओवा घेतला. ओवा हाताने मॅश करायचं आहे आणि यामध्ये ॲड करायचं आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी क्रिस्पीपणा यावा बाहेरून, म्हणजे कुरकुरीतपणा यावा याच्यासाठी 3 चमचे मी तांदळाचं पीठ घेतले. तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घेतलात तरी चालेल किंवा या ठिकाणी रवा वापरलात तरी चालेल. जो बारीक रवा असतो तो वापरलात तरी चालेल, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं त्याच्यामुळे मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. तर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही. तर पीठ मिक्स करून झालेलं आहे. तर तेल कमी प्रमाणात वापरलं जावं याच्यासाठी मी इडली स्टँड घेतले. इडली स्टँडला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर प्लेटमध्ये सुद्धा हे वाफवू शकता. प्लेटला तेल लावून घ्यायचं. तर हाताला पण थोडंसं तेल लावलं आहे. आपलं जे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे स्वीट कॉर्नचं ते घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असे कटलेट बनवायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता. आणि याचे ना अगदी जाड नाही किंवा अगदी पातळ नाही, लहान नाही किंवा मोठे नाही, थोडेसे मीडियममध्ये आणि थोडेसे जाडमध्ये बनवून घ्यायच्यात. तर मी इथं इडली स्टँडमध्ये ठेवते. अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथे नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना तुम्हाला इझी जाईल आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण साहित्य मिळून जाईल. तर इथं 8 कटलेट झालेले आहेत. मी इडली स्टँडमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं होतं. पाणी उकळलेलं आहे. याच्यामध्ये आपले इडलीचे भांडे ठेवूया. एकदम खालच्या साईडला ठेवलं नाही, कारण ते पाण्याने जास्त ओलसर होतात म्हणून वरचे जे भांडे असतात ते ठेवलेले आहेत. वरून टोपण लावायचे आणि गॅस मिडियमवरती करून फक्त 5 ते 6 मिनटंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर चेक करूया आपण तरी पण. बघू शकता चाकू क्लीन आला आहे, म्हणजे वाफवले गेलेत. गॅस बंद करते आणि हे साईडला काढून घेऊया. अगदी थोडंसं कोमट झालं की चमच्याच्या साहाय्याने बघू शकता इझिली हे निघत आहेत. तर अशा प्रकारे आपले कटलेट तयार आहे. अगदी फुगलेले आहेत. तर आता आपल्याला याला डीप फ्राय करायचं नाही, शॅलो फ्राय करायचं आहे. मी इथं वाफवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे शॅलो फ्राय करून घेते. तव्यावर स्टार्टिंगला अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यानंतरनं कटलेट ठेवायचे. मीडियम गॅस करून एक 2 ते 3 मिनटं फक्त दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर वाफवायचं, जर नसेल तर डीप फ्राय डायरेक्ट तेलामध्ये तळू शकता. पण डायरेक्ट तेलामध्ये तळल्यावरती खूप जास्त तेलकट होतात. त्याच्यामुळे मी इथं वाफवून घेतल्यात आणि त्याच्यानंतरनं तेलामध्ये टाकून हे
शालो फ्राय करून घेतल्यात. तर अशा प्रकारे आपले कटलेट तयार आहे. राहिलेले पण सेम याच प्रकारे आपण अर्धा चमचा टाकून राहिलेले कटलेट शालो फ्राय करून घेतलेत. तर अशा प्रकारे आपले स्वीटकॉर्नचे कटलेट तयार आहे. पावसाळा स्पेशल रेसिपी. हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर वगैरे खाऊ शकता. याचा आवाज ऐकू शकता कशाप्रकारे येतो. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.